मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गोरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्यांनी घरकुल याद्यामध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी निराधार परितक्त्या महिलेकडून 15,000 रुपयाची मागणी केल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात महिलेच्या मुलीने थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात केला आहे। घरकुल यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याकरिता 15,000 रुपयाची मागणी करण्याचा प्रकार समोर आला आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी पद्मा रामदास सरदार यांना ग्रामपंचायत सरपंच सदस्य स्वरानंद सरदार तसेच सुनील फुलचंद सरदार यांनी 15,000 रुपयाची मागणी केली। या प्रकरणी त्यांच्या मुलीने आपले सरकार पोर्टलवर तक्रार सुद्धा दाखल केली होती। मात्र नेहमीच्या नियमाप्रमाणे फक्त प्रकल्प संचालक, अकोला जिल्हा ग्रामीण यंत्रणा, अकोला जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना जातीने लक्ष देऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले, परंतु त्या आदेशांना गटविकास अधिकारी व स्थानिक प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे। गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे सदर परितक्त्या महिला राजकारणीची बळी पडली। आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे एका अबला स्त्रीने न्याय मिळवण्याची आशा सोडून व दुसरा कोणताही पर्याय नसल्याने शेवटी स्वरानंद सरदार ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे 5,000 रुपये दिले। तसेच उर्वरित 10,000 रुपये घरकुलाचा निधी बँकेत महिलेच्या नावावर जमा झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरवले होते। 10 जुलै रोजी दिलेल्या तक्रारीवर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्याचा वेळ प्रशासनाला मिळाला नाही। ही गंभीर बाब असून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। प्रशासन मात्र सफेद पोष नेत्यांचेच काम करण्यास तत्पर आहेत। उपेक्षित आर्थिक दुर्बल घटकातील सर्वसामान्य गोरगरिबांसाठी बघून घेतो असे उत्तर ठरलेले असते। पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाचे काहीही सोयरसूतक नाही। गाव पातळीवरील कार्य करणारी यंत्रणा आपली झोडी भरण्यातच मशगूल आहे। या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना दिलेल्या निवेदनाद्वारे झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। एकीकडे शासन गोरगरिबांसाठी घरकुलची योजना राबवत आहे, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी काही गाव पातळीवरील राजकारणी गोरगरीबकडून पैशाची उधळण करीत आहेत। नागरिकांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर लोकप्रतिनिधींना घरकुलाच्या याद्यात नाव समाविष्ट करण्यासाठी पैशांची देवाणघेवाण केली। ही बाब एक प्रकारची जणू काही शोकांतिकाच असून निराधारकडून पांढरे पोशे राजकारणी पैशाची मागणी करतात। आर्थिक दुर्बल घटकातील उपेक्षित जनतेला न्याय मिळावा म्हणून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर त्वरित कठोर कारवाई करून पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा। पैशाची मागणी करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी वंचिताकडून करण्यात आली आहे। मी स्नेहा रामदास सरदार, माझ्या आईच्या रमाई आवास योजनेत लाभ मिळालेला नाही। पंतप्रधान याच्यात सुद्धा लाभ मिळालेला नाही। फक्त एकच कारण आहे त्याचं की गावातले सरपंच आणि सदस्य 15,000 रुपये मागत होते। ते 15,000 रुपये न दिल्यामुळे आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळून नाही दिला। तेच नाही तर आम्हाला सर्व योजनांपासून वंचित ठेवले। माझ्या आईला 15,000 रुपयाची माग केली, त्यामुळे आम्हाला आज अशा परिस्थितीत राहावं लागते की पाऊस आला तर आमच्या घरात पाय फसतात, एवढं पाणी साचते। आल्यामुळे आमच्या भिंतीसुद्धा काही पडलेल्या आहे, तरीसुद्धा आम्हाला रमाई आवास योजनेचा काय पंतप्रधानचा सुद्धा लाभ मिळालेला नाही आहे। माझ्या आईला लाभ मिळावा। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।